नमस्कार, मी लक्ष्मण. आपण पाहताय आपला आवाज. आपला आवाजमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण न्यू एज या जिममध्ये आलेलो आहोत. मासुळकर कॉलनी या ठिकाणी आकर्षक आणि मजबूत बॉडी बनवून बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. मात्र हे प्रत्येकाला जमतं असं नाही, तसेच सर्वांचं स्वप्न पूर्ण होतं असं नाही. मात्र पिंपरी चिंचवडमधील एक असा युवक आहे ज्यानं बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये पदार्पण करण्यात यश मिळवलेले आहे. असे न्यू एज जिमचे जिम ट्रेनर संतोषजी मर्डेकर माझ्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत. नुकतीच पुण्यामध्ये 15, 16 आणि 17 तारखेला मिस युनिव्हर्स ही स्पर्धा पार पडली आणि याच्यामध्ये तुम्हाला सहभागी होण्याची संधी मिळालेली होती. तो काय अनुभव होता, काय सांगा? नमस्कार, मी संतोष मर्डेकर. सर्वात प्रथम तर बॉडी बनवत असताना तुम्हाला तुमच्या आहारावरती डिपेंड राहायला. कंप्लीट तुमचा आहार जर चांगला असेल तर तुमची बॉडी चांगली होणार. जर तुम्ही वर्कआउट करताय, 45 मिनटं जिममध्ये घालवताय आणि त्याच्यानंतर तुम्ही काहीच करत नाही, त्याच्यावरती जाऊन 1 तासभर इकडं फिर तिकडं फिर, मुलांमध्ये फिर, मग त्याच्यामुळे तुमची मसलची ग्रोथ होत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला प्रोटीन इंटेक करावाच लागतो. दिवसभरातनं प्रोटीन इंटेक जसं जिम ट्रेनर रेकमेंड करतात तुम्हाला, ज्या पद्धतीने तुम्हाला प्रोटीन इंटेक घ्यायला लागतो, फायबर्स घ्यायला लागतात, कार्ब्स घ्यायला लागतात, त्या प्रमाणातनं तुम्हाला डाएट चार्ट दिलेला जातो. ते मुलांनी जर काटोकाट तसंच डाएट चार्ट फॉलो केला तर त्यांची बॉडी निश्चित 100% बनते. सर, लहानपणापासून सर 14-15 वर्षाचा असल्यापासून आमच्या घरामध्ये एक सर्व्हिसमॅन असल्याकारणाने आम्हाला मिलिटरीवाले होते आमचे बाबा, तर जगदेव भीमराव मर्डेकर त्यांचं नाव. तर ते आम्हाला सकाळी 4 वाजताच उठून आम्हाला सगळे जॉगिंग वगैरे करायला लावायचे. आणि त्या आम्हाला वडिलांकडनंच हे म्हणजे ते आयकॉन असल्यासारखे ते आमच्याकरता वडील. मग त्याच्यानंतर मग हळूहळू करत मित्रमंडळी हे सगळे भेटत गेले. अनेक थोर बॉडी बिल्डर्स लोक भेटत गेले. कोण कशा पद्धतीचे होते, कोण कशा पद्धतीचे होते, कसं तरी करत आम्ही इथपर्यंत येऊन पोचलो. आता हे बॉडी बिल्डिंगमध्ये बरंच काय गोष्टी अशा आहेत की ते सांगू शकत नाही आपण, पण प्रत्येकाला सांभाळून घ्यायला लागतं ह्या क्षेत्रामध्ये आणि आपल्याला आपलं पाऊल पुढं टाकत जायला लागतं. आणि त्याच्यामुळं मी आज इथपर्यंत येऊन पोचलेलो आहे. आम्हाला असं एक IBBF इंटरनॅशनल कार्ड भेटलेलं आहे. ते हे लायसन्स असल्यासारखं बॉडी बिल्डिंगमध्ये, हे इंटरनॅशनलमध्ये तुम्ही कुठेही इव्हेंट खेळू शकता. ते आम्हाला उपलब्ध करून दिले डॉक्टर संजय मोरे सरांनी. हे असं कार्ड आम्हाला भेटलेलं आहे. तर ही इव्हेंट आपण कुठेही बाहेर देशामध्ये कुठेही असू दे ती खेळू शकतो. हे कार्ड आहे, ते इंटरनॅशनल कार्ड आहे सर. ह्याचं मूळ कारण असं आहे सर की ह्याच्यामध्ये फक्त तुम्ही वर्कआउट किती केलेलं आहे आणि तुमची इम्युनिटी पॉवर काय आहे ती त्याच्या कारणाने हे माझ्या इथं जे वर्कआउट करत होते जिममध्ये त्यांचं शरीर खूप चांगलं आहे असल्याकारणाने त्यांना त्यातने लागण झालेले असतानासुद्धा त्यातनं बाहेर पडलेलं आहे. हे केवळ फक्त बॉडी बिल्डिंग किंवा जिम एक्सरसाइजेस, इवन आउटडोर एक्सरसाइजेस, कुठल्याही प्रकारचे एक्सरसाइजेस जरी केले असतील तरी त्या कोविडमधनं 100% बाहेर माणूस पडतो. वर्कआउटच हा एकमेव पर्याय आहे कोविडमधनं बाहेर निघण्याचा. आणि 100% जिममधनं तर तुम्हाला भरपूर प्रॉफिट होतात ते कोविडमधनं बाहेर पडण्याचं.
आणि बरेचसे मुलं जिममध्ये वर्कआउट करत असताना ते आपल्या स्वतःचा वर्कआउट करत असतात. ती मुलं ट्रेनर लोकांना बिलकुल विचारत नाही आहेत. तर ते आम्ही असं सांगू इच्छितो त्यांना की त्यांनी प्रत्येकाने जरी सर आपले बसलेले असतील तरी त्यांना येऊन त्यांचं काम आहे, ते ड्युटी आहे, त्यांना येऊन विचारायचं की बाबा सर आम्ही हे झाल्यानंतर काय मारू, हे झाल्यानंतर हा सेट मारू का. मग त्यांनी ते सरांच्या सल्ल्यानुसारच वर्कआउट करावं, कारण तेवढा मोठा अनुभव असतो त्यांच्याकडं. मग त्याच्यामुळं त्यांच्या शरीरामध्ये चेंजेस व्हायला सुरू होतात. अशा गोष्टींकडं दुर्लक्ष केलं पाहिजे आणि तुम्ही वर्षानुवर्ष एक्सरसाइजवर डिपेंड राहिलं पाहिजे. त्या अशात ही तात्पुरती बॉडी बनते, पण हे त्याच्यात पुढं जाऊन पूर्ण नुकसान करून टाकते शरीरावरती. मग त्याच्यावरती तुम्ही न भाळता तुम्हाला रोजचा हा एक्सरसाइज केलाच पाहिजे. वर्कआउट इज मस्ट, वर्कआउटच केला पाहिजे तुम्ही. वर्कआउट केल्यावर हे सगळे स्टेरॉइड्स हे सगळे घेतले नाही पाहिजे तुम्ही लोकांनी. आणि वर्षानुवर्ष जरी जिथे 2 महिने लागणार आहे तिथे 6 महिने लागू दे, पण तुमची बॉडी 100% होणार म्हणजे होणार. तुमचा डाएट चांगला पाहिजे त्यासाठी. आपण पाहिलं की या ठिकाणचे जे जिम ट्रेनर आहेत, बिल्डर आहेत, ते संतोषजी मर्डेकर यांच्यासोबत आपण बातचीत केलेली आहे आणि त्यांचा आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत बॉडी बिल्डिंग क्षेत्रामधला जो प्रवास आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचं जे डेली रुटीन कसं असतं ते देखील आपण जाणून घेतलेलं आहे. कशा पद्धतीने या ठिकाणी जे तरुण येतात बॉडी बनवण्यासाठी, व्यायाम करण्यासाठी, त्यांना कशा पद्धतीने ते ट्रेन करतात हेही देखील आपण पाहिलेलं आहे. अगदी वयाच्या 15व्या वर्षापासून ते व्यायाम करत आहेत आणि त्यांची रनिंग आता वयाची 46 वर्ष सुरू आहेत आणि तरी देखील त्यांचा जो फिटनेस आहे तो लाजवाब आहे असंच म्हणावं लागेल. मी बाकी तरुणांना देखील हे सांगू इच्छितो की तुम्ही देखील आपलं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी जिम जॉईन करा. जर तुम्हाला जिमलाही जाणं शक्य नसेल तर मैदानावरील जे खेळ आहेत, ज्या कसरती आहेत त्या करा आणि आपलं आरोग्य सदृढ करा. व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदास हिवराळेसह मी लक्ष्मण दातखिळे, आपला आवाज पिंपरी.